नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या एका खुनी प्रेम कथेचा भाग 5. ऐकत रहा. विहिरीवरची वरात. सकाळी उठल्यापासून वीणा अस्वस्थ होती. आज अमावस्या होती. ती विहिरीवरची वरात रात्री हमखास दिसणार. मागील 2 अमावस्यांना ती मुद्दाम गावी गेली, तरी रात्री 12 वाजता तिला ते भयानक स्वप्न पडलंच. सलग 3 अमावस्या रात्री त्या विचित्र स्वप्नाने हजेरी लावल्याने वीणा हादरली होती. या महिन्यातील औसेला तिला गावी जाणं शक्यच नव्हतं. जयाबाईंनी वास्तुप्रवेशाची पूजा ठरवली होती. अवघे 10 दिवस बाकी होते. बरीच छोटी छोटी पण महत्वाची कामं बाकी होती. 2 दिवसात फर्निचर, झुंबरं, अँटिक पीसेस इत्यादी सामान येणार होतं. ते सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं होतं. काही ठिकाणची रंगरंगोटी बाकी होती. एक दिवसही वाया घालवून चालणार नव्हतं. त्यामुळे गावी जाण्याचा प्लॅन तिला रद्द करावा लागला. सकाळी 8 वाजता ती आवरून तयार झाली. कामकर्यांना तिने लवकर बोलावलं होतं. शक्यतो 5-6 वाजेपर्यंत आजचं काम उरकायचं तिने ठरवलं. दिवस मावळाच्या आत वाडा बंद करून आउट हाऊसमध्ये आलेलं बरं. चंद्राला तिने रात्री खोलीतच थांबायला सांगितलं. चंद्रा आणि किशोर नवपरिणीत दाम्पत्य असल्यामुळे अनेकदा ते त्यांच्या खोलीत झोपायला जायचे. किशोर आणि दुसरे 2 वॉचमन यांच्या पाळ्या ठरलेल्या होत्या. ज्या दिवशी किशोरला सुट्टी असेल त्या दिवशी चंद्रा हमखास किशोर बरोबर असायची. वीणा खोलीत एकटीच झोपायची. आज किशोरला सुट्टी होती, पण वीणाच्या विनंतीवरून चंद्राने तिला तिच्याबरोबर तिच्या खोलीत झोपायचं कबूल केलं. कामाचा वेग वाढवला तरी वाडा बंद करायला संध्याकाळचे 7 वाजलेच. अंधार पडू लागला तशी वीणाची बेचैनी वाढली. उगीचच काळजात धडधडत होतं. 8 वाजता जेवण करून ती अंथरुणावर पडली. डोळे मिटून झोपेची वाट पाहू लागली. वीणाताई, समद काम उरकलं. भांडी बी घासून झाली. वाईच जरा माझ्या नवऱ्याला भेटून येऊ का? चंद्रा, मी तुला आधीच बजावलं आहे. आज तू कुठेही जायचं नाहीस. आव ताई, मी काय रातभर झोपाय नाही चालली. त्याला फक्त तोंड दावून येणार आहे. ही अशी जाणार आणि अशी येणार बघा. नाही म्हणजे नाही. आत्तापर्यंत तू अनेकदा असं सांगून गेलेली आहेस, पण परत कधीही आलेली नाहीस. तू त्याला दिसल्यावर तो तुला सोडणार आहे होय? शक्यच नाही. ठीक आहे. चंद्राच्या कपाळावर आठी उमटली. वीणाच्या बोलण्याने ती काहीशी नाराज झाली. नाखुशीनेच तिने स्वतःची गादी पसरली. काही वेळातच गाढ झोपली सुद्धा. थोड्या वेळाने वीणाचाही डोळा लागला. वीणाताई, वाचवा, मला मरायचं नाही. चंद्राच्या किंकाळ्यांनी वीणा खडबडून जागी झाली. तिच्या पलंगाजवळ एक खिडकी होती. झोपण्यापूर्वी तिने ती घट्ट लावून घेतली होती. तीच खिडकी आता सताड उघडी होती. जोराचं वारं सुटलं होतं. वाऱ्यामुळे खिडकीचं दार भिंतीवर आपटून खाड खाड आवाज येत होता. पडदा उडत होता. वीणा भीतीने थरथर कापू लागली. खिडकीच्या खालच्या वरच्या कड्या खूप घट्ट होत्या. वाऱ्याच्या वेगामुळे कड्या आपोआप निघाल्या. छे छे, शक्य नाही. कोणी काढल्या होत्या का त्या? कसं शक्य आहे? कोणी काढल्या असत्या तर आवाजाने मला जाग आली असती. पण एवढ्या रात्री माझ्या खोलीत येऊन कोण कड्या काढेल?
वीणाच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावू लागलं. वीणाताई, वाचवा! पुन्हा एकदा चंद्राची आर्त किंकाळी साऱ्या वाड्याबाहेर घुमली. चंद्राने दुसऱ्यांदा हाक मारली होती. हा भास नव्हता किंवा स्वप्नही नव्हतं. वीणा उठून बसली. खोलीत काळामिट्ट अंधार होता. अमावस्या असल्याने उघड्या खिडकीतून फक्त काळोख हात डोकावत होता. तिने चाचपडत मोबाईल हातात घेतला. मध्यरात्रीचे 2 वाजले होते. फोनचा टॉर्च ऑन करून चंद्राच्या अंथरुणावर नजर टाकली. वीणाच्या काळजात चर्र झालं. तिथे चंद्राच काय, चंद्राचं अंथरुणही नव्हतं. म्हणजे ही मला झोप लागलेली पाहताच नवऱ्याकडे निघून गेली. ठीक आहे, गेली तर गेली, पण आवाज वाड्यातून कसा काय येतोय? किशोर कुठे आहे? आणि ते दुसरे 2 सिक्युरिटी गार्ड्स, ते कुठे आहेत? चंद्राचा आवाज त्यांनाही ऐकू गेलाच असणार. मग कोणीच का धावून गेलं नाही? चंद्राला दुसऱ्यांदा मला हाक मारण्याची का गरज पडली? एका क्षणात वीणाच्या मनात अनेक प्रश्न उभे ठाकले, पण त्या प्रश्नांचा गुंता सोडवत बसायला वेळ कुठे होता? हातातील मोबाईलचा टॉर्च पुढे करत वीणाने दाराची कडी काढली. चंद्रा बाहेर गेली, तर मग दरवाजा आतून बंद कसा? कोणी अमानवी शक्ती इथे आली आहे का? वीणाची भीतीने गाळण उडाली. दरवाजा उघडून ती बाहेर आली. शेजारीच किशोर चंद्राची खोली होती. दरवाजा लोटलेला होता. वीणा आत गेली. खोलीत काळामिट्ट अंधार. भिंतीच्या कडेला स्विचबोर्ड होता. तिने सर्व बटणं ऑन केली, पण लाईट्स लागेनात. लाईट्स गेले होते. तिने खोलीत सर्वत्र टॉर्च मारला. बेड रिकामा होता. किशोरचा कुठेही पत्ता नव्हता. ती पळत पळत वाड्याच्या गेटपाशी आली. सिक्युरिटी केबिन उघडीच होती. दोन्ही गार्ड्स गायब होते. किशोर गायब, दोन्ही गार्ड्स गायब. हा काय प्रकार आहे? वीणाला भोवळायची वेळ आली. वाड्याला बाहेरून मोठं कुलूप होतं. आज चोर वगैरे घुसले आहेत की काय? बहुधा सगळे त्या चोरांना पकडायला वाड्यात गेले असावेत. चंद्राला चोरांनी पकडलं असेल का? हो, बहुधा असंच असावं. पण मेन दरवाजाला कुलूप आहे. चोरांनी ते कुलूप का नाही फोडलं? वाड्याचे सर्व दरवाजे खिडक्या मी स्वतः चेक केले होते. सगळं काही व्यवस्थित बंद होतं. मग चोर कुठून आत गेले? काही करून वाड्यात जायला हवं होतं. चंद्राला वाचवायला हवं होतं. ती संकटात सापडली होती. वीणा सिक्युरिटी गार्डच्या केबिनमध्ये शिरली. वाड्याच्या किल्ल्यांचा जुडगा एका टेबलवर पडला होता. कोट्यवधी रुपयांचं सामान वाड्यात आहे. निष्काळजीपणे या किल्ल्या इथे ठेवून कुठे निघून गेले सगळे? वीणाने जुडगा उचलला. अंधारात शेकडो चाव्यांमधून घाबरलेल्या अवस्थेत योग्य चावी शोधण्याचं आव्हानच होतं. 10-12 किल्ल्या लावल्यावर नशिबाने मेन गेटचं कुलूप एकदाचं उघडलं. दरवाजा उघडून तिने वाड्यात प्रवेश केला. चंद्रा, कुठे आहेस तू? वीणाच्या हाकेला काहीच प्रत्युत्तर आलं नाही. तिने परत हाक मारली. वीणाताई, म्या मागल्या दारी हाय. बाप रे, 4-5 खोल्या पार करून मागील दारी जावं लागणार. वीणाने लाईट लावण्याचा प्रयत्न केला, पण कुठलेच लाईट लागले नाहीत. साचपडत ठेचकाळत ती चालत राहिली. मागल्या दारी म्हणजे ती भुताटकीची विहीर. तिला कापरं भरलं. चंद्रा विहिरीवर काय करते आहे? तिलाही माझ्यासारखी ती विचित्र वरात दिसली नसेल ना? फार भयानक आहे हे सगळं. जाऊ दे ना, कशाला जास्त विचार करायचा? 8-15 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का काम पूर्ण झालं की कशाला या वाड्याचं तोंड पाहायचं? या वास्तूला कायमचा रामराम, पुढचं पुढे. पण आत्ता या घडीला नशिबात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. तिला चित्रविचित्र आवाज येऊ लागले. आई ग, मेले. चंद्राची जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी वाड्याच्या भिंती भेदून गेली. वीणा मागल्या दारी आली.
विहिरीवर सर्वत्र सामसूम होती. मगाशी येणाऱ्या किंकाळ्या भेसूर आवाज अचानक कसे काय थांबले. सावध पावलं टाकत ती विहिरीपाशी आली. विहिरीच्या पाण्यावर टॉर्च मारला. पाणी एकदम संथ शांत होतं. तेथे कोणीही नव्हतं. चंद्रा, कुठे आहेस तू? वीणाचा आवाज सर्वत्र घुमला. तिने आजूबाजूला टॉर्च फिरवला. तिथे चिटपाखरूही नव्हतं. अंगणात तर कोणी नाही. ती थोडी पुढे चालत गेली. मागचं गेटही बंद होतं. त्याला कुलूप लावलेलं होतं. म्हणजे इथून चंद्राला घेऊन कोणी बाहेर तर जाऊ शकतच नव्हतं. ती माघारी वळली. गेटकडे पाठ करून उभी राहिली. तिच्या डाव्या हाताला विहीर होती. समोर 3 मजली वाड्याची मागची बाजू उभी होती. तिने 3ऱ्या मजल्यावर टॉर्च मारला. सर्व खिडक्या बंद होत्या. 3ऱ्या मजल्यावरून प्रकाशझोत 2ऱ्या मजल्यावर आला. तिथे सर्व सामसूम होतं. पहिल्या मजल्यावरच्या खिडक्यांवर टॉर्च मारून वीणा कुठे काही हालचाल दिसते का ते पाहू लागली. तिथेही सामसूम होती. अचानक एक सावली तिला अंगावर आल्यासारखी वाटली. वीणा जोरात दचकली. हातातला मोबाईल खाली पडला. 3ऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत लाईट लागले. कोण कोण आहे तिकडे? चोर, वाचवा, चंद्रा. लाईट क्षणार्धात बंद झाले. वीणाचं डोकं बधीर झालं. खाली वाकून जमिनीवर ती मोबाईल चाचपडू लागली. शेवटी एकदाचा हाताला लागला. अरे देवा, हे काय झालं? मोबाईल बंद पडला. खाली पडल्याने फुटला असावा. वीणाला काळोखात काहीच दिसेना. रोडवरचे लाईट सुद्धा कसे काय बंद पडले? वाड्याचा फ्यूज एक वेळ उडाला असेल. पण रोड लॅम्प का गेले? देवा, कुठून तरी प्रकाशाचा झोत यावा. मला या वाड्याच्या बाहेर पडायचं आहे. वीणा वाड्याच्या मागच्या बाजूच्या कंपाऊंड वॉलच्या गेटकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. अंधारात पुढच्या गेटपाशी येणं निव्वळ अशक्य. मागच्या गेटपाशी उभं राहून आरडाओरडा केला तर बाहेर जाणाऱ्यापैकी कोणी ऐकलं तर बरं होईल. पण आत्ता या मध्यरात्री इथे कोण असणार? कोणाला ऐकू जाणार आवाज? बंगले तर खूप विरळ होते. एवढ्यात तिला एक प्रकाशझोत दिसला. डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने तिचे डोळे दिपले. तिने डोळ्यांपुढे मनगट धरलं. तुला प्रकाश हवा आहे ना? हा गे, लख प्रकाश. आवाज एका स्त्रीचा होता. वीणाला तो ओळखीचा वाटला. क्षणार्धात तिने डोळ्यावरचं मनगट बाजूला केलं. तिची वरात काढणारी ती स्त्री विचित्र हसत समोर कंदील धरून उभी होती. घाबरून वीणा सैरावैरा पळू लागली. 4 विरुद्ध दिशांना गेली तरी शेवटी समोर ती स्त्री उभीच. वीणाने देवाचा धावा सुरू केला. देवा, तूच ये आता माझ्या मदतीला धावून. मला या गर्तेतून बाहेर काढ. ती कंदीलधारी स्त्री दिसू नये म्हणून वीणाने डोळे घट्ट मिटले आणि जोरात वाड्याच्या दिशेने पळू लागली. अचानक कोणीतरी मध्ये आल्याने ती त्या व्यक्तीवर आदळली. कोण होतं ते? वीणाने डोळे उघडले. वीणा, वीणा, काय झालं? एवढी का घाबरलीयस? तू इथे काय करतीयस? समोर राया उभा होता. त्याने तिचे खांदे घट्ट पकडले. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिली. राया, सर तुम्ही खरंच आले आहात? रायाच्या चेहऱ्यावर लख्ख प्रकाश पडला. काळामिट्ट अंधार गायब झाला होता. वीणाने गोंधळून आजूबाजूला पाहिलं. ती स्त्री गायब झाली होती. प्रकाश कुठून आलाय? वीणा, वीणा, भानावर ये. तू झोपेत तिथे चालत आलीस का? रायाने वीणाला छातीशी कवटाळलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. ते तसेच त्या अवस्थेत किती वेळ उभे होते कुणास ठाऊक. थोड्या वेळाने ती जरा सावरली. एव्हाना सगळ्या वाड्यात दिव्यांचा लखलखाट झाला होता. सर, ताई ठीक आहेत ना? वाड्यावरचे 2 सिक्युरिटी गार्ड्स रामू व जुगल हे दोघेही त्यांच्यापाशी आले.
वीणा आणि राया एकमेकांपासून दूर झाले. तिला आश्चर्याचा धक्का बसला. लाईट गेले होते, अचानक कुठून आले? आणि हे दोघे मगाशी कुठे गायब झाले होते? मी एवढी किंचाळत होते ते यांना काहीच कसं ऐकू गेलं नाही? का आले नाहीत ते माझ्या मदतीला? चंद्रा चंद्रा संकटात आहे, तिला वाचवायला हवं. 3ऱ्या मजल्यावर कोणीतरी आहे, आपण वर जाऊया. वीणा लगबगीने वाड्याच्या मागल्या दाराने वाड्यात आली. तिच्या मागोमाग राया आणि दोन्ही गार्ड्स रामू व जुगल आत शिरले. सर्वजण एकमेकांकडे आणि वीणाकडे गोंधळून पाहू लागले. रायाने खुणेने त्यांना शांत बसण्यास सांगितलं. रामूला पाणी आणायला सांगितलं. रामूने केबिनमध्ये जाऊन पाण्याची बाटली आणली. ती वीणापुढे धरली. घामाघूम झालेल्या वीणाने आधाशासारखी अख्खी बॉटल फस्त केली. राया तिला हातात धरून हॉलमध्ये आला. तिथल्या राजेशाही मऊ सोफ्यावर तिला बसवली. ती थोडी शांत झाली. अहो, आपण निवांत बसलोय काय? राया सर, यांना वर पाठवा ना. चंद्राला 3ऱ्या मजल्यावर डांबून ठेवली आहे. तिचा आवाज बंद झालाय. तिचा जीव धोक्यात आहे. वीणा, शांत हो, रिलॅक्स. तू छानपैकी मागे डोकं ठेवून बस, नाहीतर इथे आडवी हो, मी तुला थोपटतो. चंद्राला काहीही झालेलं नाही. ती तुझ्या खोलीत आउट हाऊसमध्ये गाढ झोपली आहे. तुला परत एखादं भयानक स्वप्न पडलं बहुधा. तू झोपेत चालत येथे आली आहेस. काय बोलताय तुम्ही राया सर? मी जागी आहे, पूर्णपणे शुद्धीत आहे. मी रात्री झोपले तेव्हा चंद्रा तिथेच झोपली होती, पण मध्यरात्री मला तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या. मी जागी झाले. उठून बघते तर चंद्रा तिथे नव्हती. शेजारच्या खोलीत बघितलं तर किशोर गायब. दोन्ही गार्ड्सचा पत्ता नाही. शेवटी केबिनमधून चावी येऊन वाड्याचं कुलूप काढून आत आले, पण चंद्रा सापडत नाहीये. रायाने वीणाचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. साबजी, मेन दरवाजा तो लॉक था. चाबी का गुच्छा मैंने केबिन के ड्रावर में रखा था. वो ड्रावर भी लॉक था. उसकी चाबी मेरे जेब में थी. मैडम जी अंदर कैसे चली गई? रामूने हातातील चाव्यांचा जुडगा रायापुढे धरला. नाही नाही, खोटं आहे सगळं. मगाशी मी स्वतः जुडगा केबिनमधून काढला. ड्रॉवर उघडाच होता, त्याला लॉक नव्हतं. आणि वाड्याचं मेन डोअर मीच उघडलं. वीणा, मी आलो तेव्हा हे केबिनमध्ये जागे होते. मला असं अवेळी पाहून धावत पुढे आले. माझ्या आज्ञेप्रमाणे रामूने माझ्यासमोर त्याच्या खिशातून चावी काढून केबिनमधला ड्रॉवर उघडला. त्यातून जुडगा बाहेर काढून मेन डोअर ओपन केलं आणि आम्ही वाड्यात आलो. राहता राहिली चंद्रा, तर चल आपण चेक करू, ती तिथे आहे की नाही. रायाने वीणाला अलगद उभं केलं. तिचा हात हळुवारपणे हातात घेत तिला आधार देऊन वाड्याबाहेर आला. त्याच्या मागे रामू आणि जुगल होतेच. सर्वजण आउट हाऊसमध्ये आले. वीणाने स्वतःच्या खोलीचा दरवाजा ढकलला आणि बघते तर काय. धन्यवाद. माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.